नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे वेल्थ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये आपण एक म्युच्युअल फंड वर्सेस एफ-डी दोन्हीपैकी कोणती इन्व्हेस्टमेंट चांगली आणि कोणती इन्व्हेस्टमेंट सुरक्षित आणि आपण आपल्या आर्थिक भविष्यासाठी कोणती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघणार आहोत. तर मित्रांनो, मी जे काय फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे ते सहजासहजी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जे काही व्हिडिओ मी बनवतो तुमच्यासाठी ते सहजासहजी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. तर प्रॉपर मित्रांनो, एक एफ-डी आणि म्युच्युअल फंड हे एक वेगवेगळे ॲसेट क्लास आणि एक वेगवेगळे गुंतवणुकीचे दोन साधनं आहेत. मग या दोन्हीला जर आपण तुलना करायला गेलं तर पूर्णपणे वेगवेगळ्या अँगलने जर तुलना करायला गेलं तर सर्वप्रथम म्युच्युअल फंड आणि एफ-डी ह्या एक सिक्युरिटीच्या बाबतीत म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर आपले एफ-डी ही एक आपण बँकमध्ये एफ-डी करतो आणि पूर्णपणे एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे एक RBIच्या अंडर पूर्ण बँकिंग व्यवस्था असते आणि त्यामुळे आपल्या पैशाची सिक्युरिटी एकदम चांगल्या पद्धतीने एफ-डीमध्ये राहते. आणि त्याचप्रमाणे आपण जर म्युच्युअल फंडमध्ये बघितलं सिक्युरिटीच्या बाबतीत तर जसं की गव्हर्नमेंटची RBI ही एक संस्था असते, तसेच सेबी नावाची गव्हर्नमेंटची संस्था असते म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग म्युच्युअल फंडमध्ये जे काय आपण मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करतो हे आपल्या एक सेबीच्या अंडरमध्ये असते म्हणजे RBI. जसं की बँकांवर RBI रेग्युलेट करते, तसं म्युच्युअल फंडवर सेबी रेग्युलेट करते. पूर्ण दोन्ही गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्या पैशाची सुरक्षा ही एक बँकेसारखीच म्युच्युअल फंडमध्ये सेम राहते, त्यामध्ये कसलाही नाही. परंतु आपल्या मराठी माणूस मित्रांनो ज्यावेळेस बँकेमध्ये एफ-डी करतो त्यावेळेस ते बँकेमध्ये एफ-डी करण्यासाठी घाबरत नाही, परंतु म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी घाबरतो. त्याचं कारण काय की आपल्या मराठी माणसाला आर्थिक साक्षरतेमध्ये कुठेतरी कमतरता आहे. आपला मराठी माणूस मित्रांनो एक नॅशनल बँक साधारण एक 7% 8% ते जास्तीत जास्त 8.5% एफ-डीला व्याज देते आणि त्याच्याच तुलनेत भरपूर काय मित्रांनो ज्या काही RBIच्या म्हणजे भरपूर काय अशा पतसंस्था आहेत की ती पूर्णपणे RBIच्या अंडर नसतात. RBIच्या म्हणजे पूर्ण कंट्रोल RBIचं त्यांच्यावर नसतं. मग आपला मराठी माणूस एक 2 ते 3% नॅशनल बँकेची एफ-डी सोडून पतसंस्थेमध्ये एफ-डी करतो. मग ती किती मोठी मित्रांनो रिस्क घेतो आपला मराठी माणूस. मग तसं न करता आपण पूर्णपणे प्रॉपर त्याचा स्टडी करून जसं की बँकेमध्ये एफ-डी आपण एक इन्व्हेस्टमेंट करतो, एफ-डी करतो, त्याच पद्धतीने आपण म्युच्युअल फंडमध्ये जर चांगल्या वेगवेगळ्या फंडमध्ये जर गुंतवणूक केली तर आपले बँकसारखीच इन्व्हेस्टमेंट सेफ राहते आणि पूर्णपणे बँकेचा जर व्याजदर जर मित्रांनो त्याची जर तुलना करायला गेलं तर बँकेचा व्याजदर एक 6% ते 8.5% प्रत्येक डिपेंड ऑन देअर बँक वेगवेगळ्या बँकवर असते. व्याजदर बँकेमध्ये एफ-डीचा तेवढा असतोय. आणि तीच कम्पेअर जर म्युच्युअल फंडची केली तर म्युच्युअल फंडमध्ये जर चांगले आपण SBI HDFC चांगले जर नामांकित वेगवेगळे जर चांगले ग्रोथ फंड आणि चांगल्या पद्धतीचे जर फंड निवडून जर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केले आपण तर त्याला एक जवळजवळ एक 12 ते 15% पर्यंत मित्रांनो एक लॉंग टर्ममध्ये चांगलं त्याचं व्याजदर मिळतं. हे एक सगळ्यात ॲडव्हान्टेज आहे मित्रांनो म्युच्युअल फंडचं. आणि आपण पूर्णपणे आपल्या एक इंडियन इकॉनॉमीचा जर विचार केला तर आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं म्हणजे कुठेतरी एक 74-75 असे एक वर्ष झाले की ते आपण स्वतंत्र झालो. मग आपण हे जे काही 74-75 वर्ष या वर्षात जो काय आपण विकास केला तर म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात आपला प्रत्येकाचा विकास होत गेला. मग हे जे काय फायनान्शियल क्षेत्र आहे म्हणजे स्वतःचे जे काय आर्थिक नियोजन आहे यामध्ये सुद्धा कुठेतरी मित्रांनो आपल्या प्रत्येक माणसाचा विकास व्हायला पाहिजे. मग हे हे माझं पण या यूट्यूबच्या व्हिडिओजमधून माझं बऱ्यापैकी हाच प्रयत्न आहे की आपला मराठी माणूस कुठेतरी आर्थिक साक्षर व्हायला पाहिजे. मग आपण जवळजवळ 17व्या शतकात म्हणजे 17व्या शतकात अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे अमेरिका शक्यतो जास्त पारतंत्र्यात नव्हतात. आपला भारत देश कुठेतरी भरपूर पारतंत्र्यात असल्यामुळं आपल्या देशाची इकॉनॉमिकली जी काय डेव्हलपमेंट व्हायची होती ती तेवढी झालेली नाही, कारण की आता 70-80 वर्ष कुठेतरी होत आले की आपला भारत देशाला स्वातंत्र्य आहे. मग स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाची कुठेतरी प्रगती होत गेली. मग अमेरिका ही आपल्यापेक्षा प्रगतशील देश आणि प्रगत देश का आहे त्याचं कारण हेच आहे की आपल्या भारताला स्वातंत्र्य थोडं उशिरा मिळालं. मग मी कम्पेअर करतो किंवा भारत देश आणि अमेरिका या दोन्हीमधून जर म्युच्युअल फंडची गुंतवणूक वर्सेस एफ-डी गुंतवणूक, मग ह्याचे जर मित्रांनो तुलना जर करायला बघितलं तर जास्त पैसा म्हणजे अमेरिकेचे लोक पैसा कुठं गुंतवणूक करतात आणि भारताचे लोक कुठं गुंतवणूक करतात ह्याचं मित्रांनो आपण स्क्रीनवर जर पूर्ण बघितलं तुम्ही तर मी तुम्हाला एक डाटा दिलेला आहे स्टडी मटेरियल, ते तुम्ही बघू शकतात की यामध्ये मी तुलना केलेली आहे इंडियाची आणि US ची म्हणजे अमेरिका भारत. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 74 लाख करोड इन्व्हेस्टमेंट आहे ती म्युच्युअल फंडमध्ये भारतीय लोकांची आणि एफ-डीमध्ये तीच इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 232 लाख करोड आहे म्हणजे 24.20% म्युच्युअल फंडच्या शेअर्स आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा आणि एफ-डीमध्ये 75.80. तीच जर तुलना USA मध्ये करायला गेलं तर $22.69 ट्रिलियन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि $18.37 ट्रिलियन एफ-डीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे अमेरिकन लोकांची.
म्हणजे 55% इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंडमध्ये आणि 44.80% इन्व्हेस्टमेंट ही एफडी मध्ये. पण मित्रांनो, हे तुम्ही कम्पेअर बघितलं किंवा अमेरिकेत जर म्हणजे 100 रुपये असतील तर 55 रुपये कुठेतरी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेत. आणि तीच इंडियाचा विचार करायला गेलं तर इंडियामध्ये जर 100 रुपये असतील तर फक्त 24 रुपयेच कुठेतरी म्युच्युअल फंडमध्ये, म्हणजे 75 रुपये आहेत ते ह्याच्यात आहेत एफडी मध्ये आणि 24 रुपये म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजे एवढं कम्पेअर आहे. म्हणजे आज बघायला गेलं तर एफडी पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये अमेरिकन लोक करतात. पण आपल्या भारतात तसं नाही मित्रांनो. आपल्या भारतात फक्त 25% लोक आहेत किंवा तसं त्या तुलनेत की ती फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे 25% एवढे लोकही नसतील, परंतु 25% आपला जो काही फंड आहे इंडियातला तो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होतो आणि 75% फंड आहे तो एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट होतो. मग एफडीचा रिटर्न्स म्युच्युअल फंडच्या तुलनेत भरपूर कमी आहेत. एफडी एक 7-8% रिटर्न देते, म्युच्युअल फंड एव्हरेज एक 13 ते 15% रिटर्न देतो. मग हे जे आहे ते फक्त विषय काय राहतो मित्रांनो, आपल्या मराठी माणसाला एक पैशाच्या बाबतीत सिक्युरिटी महत्वाची वाटते सगळ्यात. मग ही सिक्युरिटी पूर्णपणे म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो तुमच्या नावावर स्वतःच्या डीमॅट अकाउंटवर, जसं की तुम्ही बँकेत एफडी करतात त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये सेफ अँड सिक्युअर पैसा असतोय. या गोष्टीची पूर्णपणे आपल्याला म्हणजे लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही पूर्णपणे थोडा एक बेसिक लेवलचा स्टडी करून तुम्ही अभ्यास करू शकता की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जसं की आपलं MPAMFI असं म्हणतं किंवा म्युच्युअल फंड सही आहे. गव्हर्नमेंटचा बऱ्यापैकी प्रयत्न असतोय किंवा आपल्या लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. पण तरी प्रत्येकाने स्वतःचा स्टडी करून स्वतः एक आत्मनिर्भर होऊन बऱ्यापैकी कुठेतरी आपला इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन चांगल्या पद्धतीने घ्यावा असंही मला वाटतंय. आणि एक मी स्वतः पर्सनली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की बऱ्यापैकी ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीचं म्युच्युअल फंड सजेस्ट करू शकतो. मग तुम्ही तुमचा प्रत्येकाचा स्वतः स्टडी करून तुम्ही जर काही अडचण वाटल्यास माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. मी माझ्या टीमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. आपल्या टीमला कॉन्टॅक्ट करून ज्या काही अडचणी वाटतात, क्वेरीज वाटतात त्या विचारा. क्वेरीजचं सोल्युशन न झाल्यास वाटल्यास तुम्ही कनेक्ट होऊ शकतात आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा ज्या काही अडचणी वाटतात. आणि येणारा टॉपिक कोणत्या विषयावर बनवायचा हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे मलाही कुठेतरी कंटेंट पॉवरफुल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायला म्हणजे चान्स मिळेल. चालेल, थँक्यू.